आपल्या धुंदीत तो आपला माहिती देत आहे. असा प्रकार सुरू आहे. जेव्हा आपले प्रेझेंट ऑफसेट राहतात त्या शिक्षक लोक म्हणजे 4 शिक्षक आहेत, वर्ग 8 आहे किंवा 2 शिक्षक आहे, वर्ग 4 आहे, त्याच्यात एखादा सुट्टीवर गेला पूर्ण लोड आपल्यावर. त्याच्यावेळेस आपण काय करतो, आपल्यातून एक उरतो कारण आपण त्याचे स्वतः अनुभवाचे धनी आहात, स्वतः अनुभव घेतात त्या गोष्टीचा. आमच्या वाट्याला नाही याला नवीन आपण तुम्ही ते अनुभव घेतात की ऑफसेट असताना तुम्ही 2-3 वर्ग एकत्र कोणी वर्गात बसवता, किणी कोणी मोठ्या क्लासमध्ये बसवता, बहु वर्ग शिकवता. त्यावेळेस तुमचा अनुभव काय सांगतो, कोणी साहेब सांगेल बहु वर्ग अध्यापन करताना कोणता त्रास जातो किंवा तुमचा बहु वर्ग तुम्ही कशा पद्धतीने घेता? किंवा बहु वर्ग आपण कशाला म्हणू? हा तुला कसं बहु वर्ग पर्यायी व्यवस्था आहे की ज्यामुळे आपल्याला उपलब्ध नसल्यामुळे आपण ती घेतो. कधी काही प्रभावीपणे सांभाळण्यापुरतं किंवा तो दिवस काढण्यापुरतं म्हणजे प्रभावीपणे नाही आहे बा ते सांभाळण्यापुरतं, म्हणजे एक वेळ अपडेट आहे त्या काहीतरी तो दिवस काढणे. तर तरी पण 100% मिळायला पाहिजे ते त्यामध्ये. हां 100% मिळायला पाहिजे त्यातून ते मिळणार नाही. थँक्यू सर. पुन्हा किंवा बहु वर्गाच्या माध्यमातून पण चांगलं अध्यापन होऊ शकते. एका वर्गाला घटक आगे देऊ, दुसऱ्या वर्गाला बरोबर आहे. एका वर्गाला अशा पद्धतीने होते. पुन्हा ठीक आहे, हे बहु वर्गाचा विषय झाला. मॅडम बहुभाषिक समजा एका भाषेत असता 4 भाषेचे जर विद्यार्थी एकत्र आले, बरोबर आहे, आणि त्या टायमाला बहुभाषिकमध्ये जर आपल्याला टॉपिक शिकवायचा सगळ्यांना एकत्र, तो काय होईल? त्याला काय करावं लागेल? नाही बरोबर. माझा आणखी प्रश्न आहे, आपली मातृभाषा मराठी, आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. समजा मराठी विषय आपल्याला 4 भाषेच्या विद्यार्थ्यांना शिकवायचा, तो कशा पद्धतीने शिकवणार? कारण तर आपण म्हणतो ना